नमस्कार. मतदानाला जाणार आहात ना? थोडं मतदान शांततेनं विचारपूर्वक करा. मी हे का सांगतोय? कारण लोकशाहीची अक्षरशः लक्तरं निघाली आहेत. ज्या बातम्या समोर येत आहेत त्या अत्यंत दयनीय अशा स्वरूपाच्या आहेत. अत्यंत दुःख व्हावं अशा स्वरूपामध्ये उमेदवारांची आणि आपण मतदार म्हणून मतदारांची वागणूक पाहायला मिळते. जे प्रकार कानावर आले, ज्या घटना समोर येत आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्या ऐका, मग तुम्हाला काय वाटतं ते सांगा. मुळात चांदीच्या वाट्या वाटल्या जात आहेत, चांदीचे चमचे वाटले जातात. कुठे? विद्येचं माहेरघर पुण्यामध्ये, जिथे सावित्रीबाई झाल्या, जिथे महात्मा फुले झाले, जिथे बाजीराव पेशवेही झाले आणि जिथे अगदी लोकमान्य टिळक आणि आगरकरही झाले, त्या पुण्यात ही परिस्थिती आहे. थोडं मुंबईकडे येऊयात, पुणे मार्गेच येऊयात. पनवेलला अगदी अंगडियांच्या पद्धतीनं पैसे वाटप सुरू आहे. म्हणजे काय? तर 20 रुपयाची नोट द्यायची, ती फाडायची, अर्धी नोट तुझ्याकडे, अर्धी नोट माझ्याकडे, मतदान केल्याचं सांगायचं, दाखवायचं आणि त्यानंतर अर्धी 20 रुपयाची नोट द्यायची आणि पैसे घेऊन जायचं मतदानाचं. काय हा प्रकार? त्याच्यात थोडं पुढे सरकूयात. वाशीमध्ये, नवी मुंबई मुख्यतः, इथे गाव मंदिरात बोलवलं जात आहे. गाव मंदिरात नेऊन देवासमोर शपथ घ्यायला लावली जाते. कसली? तर ज्याच्याकडून पैसे घेतोय त्यालाच मतदान करेल अशी शपथ घ्यायला लावली जाते आणि त्यानंतर मग पैसे दिले जात आहेत. कशासाठी? मतदानासाठी. किती दयनीय आहे ना. मुळात आपण अपराधी आहोत मतदार म्हणून. थोडं मुंबईत येऊयात. मुंबईमध्ये चेंबूर, वडाळा या भागामध्ये मताला 8,000 रुपयांचा रेट सुरू आहे. एक मत 8,000 रुपये. थोडं आणखी पुढे सरकूयात. कुर्ला, अजून शिवाजीनगर, मानखुर्द या भागामध्ये इथे घरघंट्या वाटल्या गेल्या आहेत. म्हणजे काय? तर घरातली जी चक्की असते ना पीठ गाळायची किंवा तयार करण्याची, त्या घरघंट्या प्रत्येक घरामागे एक वाटण्यात आली की आज कुकर मिळाला, घरघंटी मिळाली, चमचा मिळाला चांदीचा, वाटी मिळाली चांदीची. पण उद्या हे नगरसेवक जेव्हा तुमच्या गावचा रस्ता बांधला जाईल, कॉलनीतला रस्ता बांधला जाईल, महानगरपालिकेचा रस्ता बांधला जाईल, त्यातून हे पैसे वसूल करणार आहेत. मग त्या रस्त्यांवर खड्डे पडतील. त्या रस्त्यांवर खड्डे पडले की तिच्यात तुमचीच आमची मुलं पडतील आणि मग त्यांचे जीव धोक्यात येतील. त्यावेळेला आठवेल ना तुम्हाला घरघंटी, वाटी, चमचा चांदीचा? मग रडू नका. त्यामुळे लक्षात ठेवा, मतदानाला जाताय तर मतदार म्हणून प्रामाणिकपणे मतदान करा.